माय यूट्यूब चॅनल बिंदूज क्विंगडम. सो प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मी शॉपिंग 1 तासामध्ये कशी केली आणि त्यामध्ये काय काय मी घेतलं ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. घेतलेली गोष्ट म्हणजे मी हा टॉप खरेदी केलाय. तर हा टॉप मला सगळ्यात जास्त आवडला. याच्यावरती न्यू अरायवल मधला आहे हा, त्याच्यामुळे याच्यावरती ते 500चं जे मी कुपन म्हणत होते ते पण याच्यावरती अप्लाय झालं, त्याच्यामुळे मला हा खूप चांगल्या प्राइसमध्ये मिळाला. ह्याला असं फुगीर हात आहेत आणि बघा सर्क्युलर असं घेतलं की असं मस्तपैकी ह्याला घेर पण आहे छानपैकी. खूप कम्फर्टेबल आहे, टाईट नाही आहे बिलकुल, त्यामुळे एकदम कम्फर्टेबल आहे. थोडासा डीप नेक आहे बट दॅट्स फाईन कम्प्लिटली, म्हणजे कॅरी करायला खूप इझी आहे आणि खूप मस्त आहे. ॲक्च्युली हा एकच ड्रेस नाही आहे, मी अजून पण तुम्हाला ड्रेस दाखवणार आहे. सो सगळा व्हिडिओ बघा. त्याच्यामधलं तुम्हाला कुठचा सगळ्यात जास्त ड्रेस माझा आवडला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कसा आहे हा. सो त्यानंतर घेतलेली गोष्ट म्हणजे हे टी शर्ट, जे मी सगळ्यात सुरुवातीला आय थिंक मी मॉलमध्ये ट्रेंड्समध्ये घुसल्या सगळ्यात सुरुवातीला दिसलेलं आणि सगळ्यात सुरुवातीला आवडलेलं टी शर्ट म्हणजे हे. आणि मेन म्हणजे मला परफेक्टली बसलं, बिकॉज मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक्स्ट्रा स्मॉल फार मुश्किलीने मिळते आणि ही खूप छान पद्धतीने मला सूट पण होत आहे आणि मला बसलंय सुद्धा. ह्याच्यावरती छानपैकी चांगला एकदम पॉझिटिव्ह असा कोट पण लिहिलेला आहे, तो पण मी तुम्हाला ॲक्च्युली प्रिव्हियस व्हिडिओमध्ये वाचून दाखवलाय. सो ज्यांनी कोणी प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओचा आय बटन इथे आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा नंतर बघू शकता, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक देईन, तुम्ही नक्की तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. सो अशा पद्धतीने हे टी शर्ट आहे. सो कसं वाटतं हे माझ्यावरती, मला आवडलं पर्सनली खूप. म्हणजे ॲक्च्युली मी कधी पण कम्फर्ट आधी बघते जेव्हा पण मी खरेदी करते कुठचाही ड्रेस त्यावेळेला. सो मला हे माझ्या अकॉर्डिंगली तर मला खूप कम्फर्टेबल टी शर्ट्स अँड जीन्स इज ऑलवेज कम्फर्टेबल फॉर मी. सो तो मी एक घेतला आहे. आणि मला वेस्टर्न ड्रेसेस जास्त घालायला आवडतात. ऑब्व्हियसली साडी पण मला खूप आवडते, पंजाबी ड्रेस पण आवडतात, बट वेस्टर्न जास्त आवडतं. वेस्टर्नमध्ये मला कम्फर्टेबल जास्त वाटतं. सो हा कसा आहे. सो नेक्स्ट घेतलेली गोष्ट म्हणजे हा कुर्ता. हा मी ॲक्च्युली 1 जानेवारीला जेव्हा गेलो तेव्हा घेतला नाही, आधी घेतलेला. ओ सॉरी, लेबल पण राहिले इथेच. अजून एक सरप्रायझिंग गोष्ट जी मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली नव्हती, ट्रायलमध्ये सुद्धा दाखवली नाही, कारण का मी ट्रायल काढताना फोटो घ्यायला विसरले. आणि तो म्हणजे हा कुर्ता. ॲक्च्युली जेव्हा मी अभयची शॉपिंग करायला गेलो होतो तेव्हाच मी हा खरं तर घेतला होता. आणि नंतर मग मला फक्त एकच कुर्ता घेतला, शॉपिंग कमी केली म्हणून मी परत एकदा गेलो होतो शॉपिंगला. पण हा एकदम खूप कम्फर्टेबल असा आहे. कलर मेन म्हणजे मला खूप जास्त आवडला आणि त्याच्यावरचं जे डिझाईन आहे ते पण खूप सुंदर आहे. मी कॉलेजमध्ये जायला किंवा कॉलेजमध्ये घालायला म्हणून घेतला आहे हा. तर खूप कम्फर्टेबल आहे आणि फॉर्मल्ससाठी पण यूज करू शकतो असं आहे, पण मस्त आहे. लिवाचं आहे. ॲक्च्युली मी जे काही दाखवते त्याचे ब्रँड्स, त्यांची नावं मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे. तुम्ही जर कधी शॉपिंगला गेला तर तुम्ही ते नक्कीच ट्राय करून बघू शकता, जर तुम्हाला सुद्धा आवडलं असेल तर. हा कुर्ता माझ्यावरती कसा वाटतो. अजून घेतलेली सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे हा वन पीस. खूप सुंदर. ॲक्च्युली ना जेव्हा मी शॉपिंग करत होते तेव्हा मोस्टली काय होत होतं माहितीये, मला व्हाईट कलरमध्ये किंवा पिंकमध्ये, पीचमध्ये असंच सगळं काहीतरी काय आवडत होतं. तुमचं पण असं कधी शॉपिंगला गेल्यानंतर होतं का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बिकॉज माझं तर त्यावेळेला तरी असंच झालं होतं की मला सगळं जे काय आवडत होतं ते व्हाईट आणि पिंकमध्येच होतं. बट त्यातल्या त्यात हा थोडासा वेगळा कलर आहे, बट व्हाईट कलर आहेच. सो हा एक ड्रेस मी घेतला आहे आणि मला हा खूप आवडलाय, खूप म्हणजे खूप आवडलाय. कुठेही आपण, म्हणजे असं काही जरुरी नाही आहे की हा कुठेतरी एखाद्या ओकेजनलाच आपण घालायला हवा. कुठेही बाहेर जायचं असेल तरी पण आपण वापरू शकतो. इतका कम्फर्टेबल आणि इतका सुंदर ड्रेस आहे, मला खूप आवडला. माझा सगळ्यात फेवरेट ड्रेस आतापर्यंतच्या घेतलेल्या वन पीसेस मधला आहे असं म्हणायला हरकत नाही. सुंदर आहे की नाही. कसा आहे हा ड्रेस सुद्धा न्यू अरायवल मधलाच होता. ॲक्च्युली आमचे थोडंसं कन्फ्युजन झालं, बट जास्त मोठा डिस्काउंट मिळाला नाही आहे, पण इतका पण काही महाग सुद्धा नाही आहे. सगळं जे काही मी आत्तापर्यंत जे काही दाखवलं
हे सगळं अफोर्डेबल प्राइसेसमध्येच आहे. म्हणजे आपण एखाद्या नॉर्मल शॉपमध्ये गेलो तर जशा प्राइसला मिळतो त्याच प्राइसला ऑलमोस्ट मला तिथे सुद्धा मिळालं. त्याच्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं. बिकॉज मला माहीत नाही की बाकीचे सगळे लोक किती रेंजमधले कपडे खरेदी करतात, पण मी मोस्टली एवढ्याच रेंजमधले कपडे आत्ता खरेदी करताना पण करते. आणि मी खरं तर तुम्हाला सांगायचं झालं तर मोस्टली बऱ्याचशा गोष्टी ज्या काही मी कपड्यांच्या बाबतीतल्या खरेदी करते त्या ऑनलाईन शॉपिंग करते. बिकॉज माझी साईज मोस्टली इकडच्या आमच्या साईडच्या दुकानांमध्ये मिळत नाही. त्याच्यामुळे मग मी ऑनलाईन शॉपिंग करते. जर फिट झालं तर वापरायचं, नाही झालं तर मग रिटर्न करायचं, असं त्याला होतं. म्हणून मी अजूनपर्यंत तसंच करायचं. आणि मला ऑनलाईनला ज्या प्राईसला मी खरेदी करायचे त्याच प्राईसला ऑलमोस्ट हे ट्रेंड्समध्ये सुद्धा मिळालं आहे आणि मला खरंच खूप आवडले. सो खूप मजा आली, खूप मस्त वाटलं मला शॉपिंग करून. मला ॲक्च्युली शॉपिंग नेहमीच आवडते, पण मी जास्त करून ऑनलाईन करायचे. बट मला आता असं रिअलाईज झालं आहे की शॉपमध्ये जाऊन करण्यात जास्त मजा आहे. आम्ही खूप एन्जॉय करत केली. आणि आत्ता मी तुम्हाला ऑलमोस्ट किती ड्रेस दाखवले, 4 ड्रेसेस दाखवले. हो, 4 ड्रेसेस दाखवले. तर याच्यापैकी या 4 ड्रेसेसपैकी तुमचा सगळ्यात आवडलेला ड्रेस कुठचा आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि यापेक्षाही अजून भारी छान वेगवेगळ्या टॉपिकवरचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला नका विसरू. बिकॉज तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जेव्हा काही नवीन अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा. बिकॉज तुमचे लाईक्स आणि तुमच्या कमेंट्समुळे मला नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा मिळते. टाटा, बाय बाय, पीस. मस्त मजेत राहा, आनंदात.